लवचिक भूमिका अशा आशयाचं ट्विट राज ठाकरेंनी केलं। कल्याण डोंबिवलीमध्ये राज ठाकरेंनी शिंदेंना पाठिंबा दिला। दरम्यान राज ठाकरेंच्या मतावर मला बोलायचं नाही अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेत राज ठाकरेंच्या मनसेनं शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिलाय। या पाठिंब्याबद्दल बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दीचं औचित्य साधत राज ठाकरेंनी सूचक ट्विट केलंय। मी एक शब्द आज पुन्हा देतो की आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तर ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल। बाळासाहेबांचं मराठी भाषेवर, मराठी प्रांतावर आणि मराठी माणसावर असलेलं जाज्वल्य प्रेम पाहून जे हजारो लाखो लोक त्यांच्यासोबत येत गेले त्यातलाच मी एक आहे। त्यामुळे बाळासाहेब आणि मराठी या दोन शब्दांवरची माझी आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांची श्रद्धा, प्रेम तसूभरही कमी होणार नाही, असं ट्विट राज ठाकरेंनी केलं। राज ठाकरेंची मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक युतीत लढवली होती। मात्र निवडणुकीनंतर मनसेनं शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते नाराज झाले होते। ही नाराजी लक्षात घेऊनच राज ठाकरेंनी हे ट्विट करत एक प्रकारे स्पष्टीकरण दिल्याचं बोललं जात आहे की यांना एवढं बहुमत मिळालं असून सुद्धा यांना स्वतःचा महापौर स्वबळावर बसवायचे। मग अशा वेळेस समजा परत तेच आमच्या शहरात घडणार असेल, फोडाफोडीचं राजकारण घडणार असेल तर हे मला कुठेतरी थांबवायचं होतं। तरी सावधगिरी म्हणून फक्त आणि फक्त माझा पक्ष आणि त्या लोकांचा हित यासाठी मी हा पाऊल उचलला। नाही बघा, मी काय केलंय काय नाही केलं ते माझ्या साहेबांना कल्पना दिली मी नंतर, आणि जे झालंय गोष्टी ती कुठेतरी पक्ष हितासाठी, पक्ष वाचवण्यासाठी केलं हे त्यांना कळलेलं आहे। राज ठाकरे हे एका पक्षाचे प्रमुख आहेत, ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडायला सक्षम आहे आणि त्यांनी ती मांडली असेल त्याच्यावरती मी बोलणं योग्य नाही। पक्षप्रमुखच जे निर्णय घेतले त्याच्यावरती मी बोलणं उचित नाही। माझ्या मनात काही जरी भावना असल्या तरी ते बोलणं उचित नाही, कारण त्या पक्षप्रमुखांनीच काही निर्णय स्वतः बोलायचे असतात ते त्यांनीच बोलणं उचित आहे। राजसाहेबांवरच्या कुठल्याही निर्णयावर मी बोलणार नाही। राजकारणात लवचिकता नक्की असावी, पण त्या लवचिकतेमध्ये काही तुटणार नाही ना ह्याची काळजी असावी। महाराष्ट्राचे संस्कार संस्कृती अशीच आहे की सर्वांनी एकत्र येऊन राज्य पुढे नेलं पाहिजे, राज्याच्या विकासाकरता सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, हेच या महाराष्ट्राला अभिप्रेत आहे। ज्याची त्याची भूमिका लवचिक आहे, टणक आहे, मनाक आहे, मला काही माहित नाही। भूमिका प्रत्येकाला वेगळी वेगळी घेता येते। आता त्यांचा व्यक्तिगत तो प्रश्न आहे, त्यांनी कशी भूमिका घ्यावी आणि कोणत्या भूमिकेमुळे त्यांना फायदा होतो आहे त्यांचा विषय। राज ठाकरेंनी कल्याण डोंबिवलीत शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला असला तरी भाजपही सत्तेपासून दूर राहणार नाही असं शिंदेंनी म्हटलंय। मनसेने त्या भागातल्या विकासासाठी शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे। भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना असं कुठेतरी एकामेकापासून सत्तेमध्ये लांब राहणार हा विषय नाही। त्यांचा पाठिंबा आम्हाला नेहमीच असतो। गेल्या 8 वर्षापूर्वी झालेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मनसेच्या प्रमुखांनी आम्हाला पाठिंबा दिलाच होता। मला वाटतं तिथला स्थानिक लेवलला काय निर्णय झाला हे माहिती नाही। मनसेने काय निर्णय घेतला, एकनाथजींनी काय निर्णय घेतला त्यांचा पक्षाचा अधिकार आहे, पण भाजपा महायुती चर्चा चालू आहे आणि ती चर्चेमध्येच अंतिम होणार आहे। मुंबईमध्ये शिंदेंनी ठाकरेंना पाठिंबा द्यावा असं वक्तव्य भास्कर जाधवांनी केलं। यावर आम्ही एनडीए सोबत आहोत, मुंबईमध्ये महायुतीचा महापौर बनेल असं एकनाथ शिंदे म्हणाले। तर शिंदेंचा पाठिंबा घेण्याइतके वाईट दिवस आले नाहीत असं उत्तर राऊतांनी दिलंय। मुंबई महापालिकेमध्ये महापौर निवडीसाठी शिंदेंनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा द्यावा असं वक्तव्य भास्कर जाधवांनी केलं। शिंदे बाळासाहेबांना मानत असतील तर ते उद्धव ठाकरेंना पाठिंबा देतील असं जाधव म्हणाले। संजय राऊतांनी मात्र शिंदेंचा पाठिंबा घेणार नाही असं सांगितल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेमधल्या नेत्यांमध्येच मतभेद आहेत का असा प्रश्न निर्माण झाला। शिंदेंनी मात्र मुंबईत महायुतीचाच महापौर बनेल असं म्हटलंय। महापौर निवड करण्याकरता एकनाथरावांनी उद्धव साहेबांना पाठिंबा दिला पाहिजे। शिंदेचा पण महापौर होऊ शकतो, शिंदेच्या शिवसेनेचा पण महापौर होऊ शकतो। मी पुन्हा सांगतोय की उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा महापौर करण्याकरता एकनाथ शिंदेनी पाठिंबा दिला पाहिजे। जर बाळासाहेबांना मानत असतील तर एकनाथराव शिंदेना ते दातृत्व दाखवावं लागेल। शिंदेचा पाठिंबा घेणार नाही। एवढे शिवसेनेवरती वाईट दिवस आलेले नाही। सत्ता मिळाली नाही म्हणून आमचा जीव तडफडत नाही, आम्ही कळवळत नाही, बरं का।
हा काय बाळासाहेबांचा विचार नव्हता. कुठला काय प्रस्ताव, आम्हाला कोणाच्या प्रस्तावाची गरज काय? इथे शिवसेना भाजप युतीचा महापौर महायुतीचा होतोय मुंबईमध्ये. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ही आताची युती नाहीये, ही बाळासाहेब अटलजी अडवाणीजींच्या काळातली आहे. आज NDA मध्ये आम्ही सोबत आहोत, महायुतीमध्ये सोबत आहोत. त्यामुळे विचारधारेबरोबर आम्ही जाणार. शिंदे आणि ठाकरे एकत्र येण्याच्या शक्यता दोन्ही बाजूच्या प्रमुख नेत्यांनी फेटाळल्या असल्या तरी मंत्री गुलाबराव पाटलांनी मात्र भुवया उंचावणारं वक्तव्य केलंय. राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय. हे बघा, आता ते दोघं जण एकत्र आलेले, त्याला काय प्रत्येकाचा विचार आहे. कोणी कोणाबरोबर एकत्र, राजकारणामध्ये काहीच सांगता येत नाही, कोण कधी कोणाबरोबर जाईल. त्यामुळे भविष्यवाणी मी काही सांगू शकत नाही. आपण बघताय MIM आता कोणाबरोबर युती करते, अमुक पक्ष त्याच्यावर युती करतोय, टमुक पक्ष याच्यावर युती करतोय. त्यामुळे राजकारणामध्ये असं काही कन्फर्म सांगू शकत नाही म्हणून की मैं इसके साथ ही रहूंगा. शिवसेना होतील का एकत्र? हा, शिवसेना होऊन जातील एकत्र? अरे मी सांगितलं राजकारणात काही होते. जर तरवर बोलण्यापेक्षा आता काय आहे त्यावर बोला. मुंबईतही मनसेचा पाठिंबा घेणार का या प्रश्नावर एकनाथ शिंदेंनीही प्रतिक्रिया दिली. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईमध्ये महायुतीचा महापौर होणार असं शिंदेंनी म्हटलंय. मुंबई महापालिकेमध्ये मनसेला सोबत येत असतात. आम्ही छोटे कार्यकर्ते. अरे बाबा, जर आणि तर तुम्ही आता काय त्याच्यावर बोला. कुठला काय प्रस्ताव, आम्हाला कोणाच्या प्रस्तावाची गरज काय? इथे शिवसेना भाजप युतीचा महापौर महायुतीचा होतोय मुंबईमध्ये. मुंबईत काय, मग ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, उल्हासनगर असेल, नवी आपली नव्या मुंबईत पण शिवसेना भाजप सत्तेमध्ये आहे. ते दुसरं कोण आहे? पनवेल आहे, मुंबई MMR आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणामध्ये छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ACB नंतर आता ईडीच्या केसमध्ये सुद्धा भुजबळांची निर्दोष मुक्तता झाली. भुजबळ आणि इतरांनी निर्दोष मुक्ततेसाठी केलेला अर्ज कोर्टाकडून मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात मंत्री छगन भुजबळ यांची ईडीच्या केसमध्येही निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. याआधी ACBच्या केसमध्ये भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. छगन भुजबळ यांना हा मोठा दिलासा मानला जातोय. दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या बांधकामादरम्यान मोठा घोटाळा केल्याचा आरोप भुजबळांवर होता. कामात अनियमितता, लाच आणि मनी लॉन्ड्रिंगचे आरोप भुजबळांवर होते. या प्रकरणात भुजबळ 2 वर्षाहून जास्त काळ तुरुंगात होते. 2021 मध्ये मुंबई सत्र न्यायालयानं भुजबळांना ACBच्या केसमध्ये दोषमुक्त केलं होतं. आता ईडीच्या केसमध्येही भुजबळांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. शिक्षा झाली असती तर आश्चर्य वाटलं असतं. एक लक्षात घ्या, कुणी असेल, प्रताप सरनाईक असतील, यामिनी जाधव असतील, रवींद्र वायकर असतील, बडगुजर असतील, यापैकी कुणालाही जर शिक्षा लागली तर आश्चर्याने प्रश्न निर्माण होऊ शकतो. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ नुसार जी काही कारवाई करायची असते ती कारवाई होते. जे काही निकाल लागायचे असतात ते लागतात. हा ड्यू प्रोसेस ऑफ लॉचा सब्जेक्ट आहे. नियमानुसार जे व्हायचं असेल ते होईल. आता एखादं निरीक्षण कोर्ट ज्यावेळी देतं त्याच्यावर मी कॅबिनेट मंत्री म्हणून काय बोलू शकतो? कोर्टानं दिलेलं निरीक्षण असेल, कोर्टानं दिलेला आदेश असेल, त्याच्यावर ठीक आहे, तो जो काय आदेश आहे तो सगळ्यांनी मान्य केला पाहिजे. अकोला महापालिकेमध्ये भाजपच्या विरोधामध्ये सर्वपक्षीयांची युती झाली. भाजप सगळ्यात मोठा पक्ष असूनही भाजपचा महापौर होऊ नये यासाठी सर्व पक्ष एकवटले आहेत. भाजप विरोधी आघाडीमध्ये एकमत झाल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले. तर अकोल्यामध्ये भाजपचा महापौर होईल असं वक्तव्य बावनकुळेंनी केलंय. अकोला महापालिकेत भाजप विरोधात सर्व पक्षांची युती झाली आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष असून सुद्धा भाजपचा महापौर होऊ नये यासाठी सर्व पक्ष एकवटले आहेत. सर्व पक्षाच्या नेत्यांनी काल प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली होती. त्यानंतर आज प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा या आघाडीत भाजप विरोधात एकमत झाल्याचं म्हटलंय. महापौराचा कॅन्डिडेट आम्ही लवकरच जाहीर करू एवढं फक्त सांगतो. मत देत नाही एवढंच फक्त हे करेल. त्या किरकोळ ऍडजस्टमेंट झाल्या की आम्ही सगळंच 5 वर्षाचा आमचा कारभार कसा असणार तो जाहीर करू त्याच्यामध्ये. भारतीय जनता पार्टी 38 घेऊन सर्वात मोठा पक्ष आहे आणि त्यामुळे भाजपाचाच महापौर होईल. तो ट्रॅप असतो. त्या ट्रॅपमध्ये ते बघतात कोणी फसते का. परंतु मला तरी वाटतं की आजच्या तारखेत त्यांच्याकडे 38च्या वर संख्याबळ नाही. आज बसणार आपण अद्यापर्यंत वेळ तारीख अद्यापर्यंत कळवल्यानंतर बैठक. अकोला महापालिकेत एकूण 80 जागा आहेत. त्यामुळे बहुमताचा आकडा 41 इतका आहे. अकोल्यात भाजपचे 38 नगरसेवक आहेत.
तर काँग्रेसचे 21, ठाकरेंच्या शिवसेनेचे 6, शिंदेच्या शिवसेनेचा 1, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचाही 1, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 3, वंचित बहुजन आघाडीचे 5 आणि MIMचे 3 नगरसेवक आहेत, तर 2 अपक्ष उमेदवार निवडून आलेले आहेत. चंद्रपूरमध्ये काँग्रेसमधला वडेट्टीवार धानोरकर वाद मिटण्याची चिन्ह नाहीत. काँग्रेसच्या गटनेते पदाबाबत एकमत न झाल्यामुळे गट नोंदणी रखडली आहे. दोन्ही गटांनी आपापल्या नगरसेवकांना अज्ञातस्थळी हलवलेलं आहे. चंद्रपूर महापालिका निवडणुकीनंतर काँग्रेसच्या 2 गटात सुरू झालेला वाद मिटण्याची चिन्ह नाहीत. काँग्रेसच्या गटनेते पदाबाबत एकमत न झाल्यामुळे गट नोंदणी रखडली. विजय वडेट्टीवार यांच्याकडून गटनेता पदासाठी वसंत देशमुख यांचं नाव देण्यात आलं होतं, पण वसंत देशमुखांच्या नावाला प्रतिभा धानोरकरांच्या गटानं विरोध केला. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडून गटनेते पदासाठी सुरेंद्र अडवाले यांचं नाव देण्यात आलं होतं, पण या नावाला वडेट्टीवारांनी विरोध केला. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ शेवटपर्यंत गटनेत्याचं नाव निश्चित करू शकले नाही. त्यामुळे काँग्रेसच्या गटनेत्याच्या नोंदणीची प्रक्रियाच होऊ शकली नाही. सध्या वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्या गटातले नगरसेवक वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. दोन्ही गटांनी आपापल्या नगरसेवकांना अज्ञात स्थळी हलवलंय. महाड नगर परिषद निवडणुकीच्या दरम्यान झालेल्या राड्या प्रकरणी मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सुनील तटकरेंचे पदाधिकारी आणि विकास गोगावलेमध्ये झालेल्या राड्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. महाड नगर परिषद निवडणुकीदरम्यान झालेल्या मारहाण प्रकरणात मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र पोलिसांसमोर शरण आले आहेत. हायकोर्टानं अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर विकास गोगावलेंना पोलिसांसमोर शरण येणं भाग पडलं. महाड नगरपालिका निवडणुकीदरम्यान 2 डिसेंबर 2025 रोजी राडा झाला होता. शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणात फरार असलेल्या विकास गोगावलेंचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाने फेटाळला. हायकोर्टाने विकास गोगावलेंना 23 जानेवारीच्या सकाळी 11 वाजेपर्यंत शरण येण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर विकास गोगावले 23 जानेवारीच्या सकाळीच महाड शहर पोलीस ठाण्यात हजर झाले. विकास गोगावलेंसोबतच्या इतर 8 आरोपींनीही शरणागती पत्करली. विकास गोगावलेंच्या विरोधी गटातील श्रेयांश जगताप यांच्यासह 4 जणही महाड पोलिसांना शरण आले. या संदर्भात कोणीही त्या ठिकाणी असो, एखाद्या नेत्याचा मुलगा असो किंवा कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता असतो, कायदा हा सर्वांकरिता सारखा आहे. कायदा आपल्या बाजूने त्या ठिकाणी काम करेल आणि संबंधित व्यक्ती ज्या कुठल्या याच्यामध्ये गुन्हेगार असेल त्यांच्यावर कारवाई करेल. जे काही गुन्हे किंवा जे काही कलम विकास गोगावलेंवर टाकण्यात आले होते ते चुकीचं असं भरतशेठ गोगावले यांनी सांगितलेलं आणि माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार जर त्यांनी कृती केली असेल तर त्या कृतीचं मी समर्थनच करतो. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे षण्मुखानंद सभागृहामध्ये दाखल झालेत. पालिका निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे बंधू एकाच मंचावर येत आहेत. बाळासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने षण्मुखानंदमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. ठाकरे बंधू मार्गदर्शन करणार आहेत. तर बाळासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं षण्मुखानंद सभागृहामध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन आणि संपूर्ण ठाकरे कुटुंब या ठिकाणी उपस्थित आहे. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे देखील आता या कार्यक्रमासाठी पोहोचलेत, तर राज ठाकरे सुद्धा या कार्यक्रमासाठी येणार आहेत. राज ठाकरे सुद्धा आता या कार्यक्रमासाठी षण्मुखानंद सभागृहामध्ये दाखल झाले. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये मनसेनं शिंदेंना पाठिंबा दिलाय, तर याविषयी राज ठाकरे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण त्यांनी जे काही ट्विट केलंय त्यामध्ये त्यांनी लवचिक भूमिका मांडलेली आहे. तर यावर राज ठाकरे आता काय बोलतात याकडे लक्ष असेल.